प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला। आजच खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी तर भुजबळांची दांडी। काल रात्रीच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीला दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरेही उपस्थित। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजित पवार स्वतःकडेच ठेवणार। पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजित पवारांचा निर्णय, सूत्रांची माहिती। विधान परिषदेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार, परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। परिणय फुके संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार। औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची थेट लोकसभेत मागणी। परभणीच्या पाथरीत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार बाबाजानी दुर्राणींसह अन्य 14 गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता? डेअरिंग करा, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका अयोग्य। सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीसांना द इंडस एंटरप्रेन्योर्स पुरस्कार। पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रातील कामगिरीबद्दल सत्कार। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती। तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। शक्तीपीठ महामार्गासाठी सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेतले, संजय राऊत यांचा आरोप। मातोश्री समोर शिंदेच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर। उत्सवाची रंगत, हिंदुत्वाची संगत अशा आशयाचे बॅनर। नागपूर जिल्हा बँक आता राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात। राज्य सहकारी बँकेची 3 वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती। नागपूर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी निर्णय।